Welcome back guys in our English teacher channel. Comparison is useful for showing difference between two things. While learning simple present, we should be aware about simple past and we should be aware about simple future. So comparing these three tenses, we will come to the point for perfect using the tenses. Without comparison, we are unable to use them correctly. कुठल्याही दोन गोष्टी जवळजवळ ठेवल्याशिवाय त्यांच्यातला फरक लक्षात येत नाही. एक मोठी वस्तू आणि एक लहान वस्तू जवळ ठेवली तेव्हा आपल्याला समजतं की ही लहान आहे, ही मोठी आहे. फक्त एकच वस्तू ठेवली तर तिचा आपल्याला अंदाज येत नाही की किती मोठी आहे, कोणापेक्षा मोठी आहे किंवा याच्यात काय फरक आहे. तर तसं आपल्याला सिंपल प्रेझेंट आणि सिंपल पास्ट मध्ये काय फरक आहे, सिंपल फ्युचर मध्ये काय फरक आहे यांचा आपण कंपॅरेटिव्ह स्टडी आज करणार आहोत. नंतर दोन सब्जेक्ट त्याच्यामध्ये आपण तुलना करणार आहोत, फर्स्ट पर्सन सिंग्युलर आणि थर्ड पर्सन सिंग्युलर. त्याच्यामध्ये काय फरक असतो, तो कसा एकत्र वापरताना फरक करतो किंवा निगेटिव्ह करताना त्याच्यात काय अंतर आहे, या गोष्टी आपण बघणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये. त्यामुळे काळजीपूर्वक सर्व गोष्टी ऐका. तर चला मग आज आपण हा व्हिडिओ सुरू करू. पार्ट 1 कंपॅरेटिव्ह स्टडी. भाषा शिकताना 2 किंवा 3 काळांचा कंपॅरेटिव्ह स्टडी होणं महत्वाचं असतं. 2 कर्त्यांची तुलना करून बोललेलं महत्वाचं असतं. पहिल्या स्टेजमध्ये भाषा शिकताना ही तुलना झाली पाहिजे तर बोलणाऱ्याला ती अवस्था समजते. म्हणून आज आपण कंपॅरेटिव्ह स्टडी ऑफ सिंपल प्रेझेंट, सिंपल पास्ट अँड सिंपल फ्युचर हे बघणार आहोत. तसंच कंपॅरिझन बिटवीन 2 सब्जेक्ट्स. आता उदाहरणार्थ आय गो बट ही डझंट गो. समटाइम्स ही गोज बट आय डोंट गो. आता डोंट, डझंट याची तुलना एकत्र आल्यावरच ते बोलणाऱ्याला समजेल. हा सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये आपण शेवटी तो ती तार येतो. इथे बोलतो आपण आय प्ले, आय प्लेड, आय शॅल प्ले. झाली तुलना. आय डोंट प्ले, आय डिड नॉट प्ले, आय शॅल नॉट प्ले. मात्र ही शीट आला तर ही डज नॉट प्ले. अशी तुलना झाली पाहिजे. प्रेझेंट टेन्स, सिंपल प्रेझेंट टेन्स हा हॅबिट दाखवण्यासाठी होतो, रिपिटेशन ऑफ ऍक्शन दाखवतो, नंतर जॉग्राफिकल फॅक्ट दाखवतो, द सन रायजेस इन द ईस्ट, सायंटिफिक फॅक्ट दाखवतो, आय स्मेल्स वेन वी हिट इट. अशा प्रकारे इथे क्रिया सिंपली पूर्ण झाली, फक्त ही अराइव्ड. आणि इथे या सेकंदानंतरची जी क्रिया होणार आहे ती सिंपल फ्युचर मध्ये आपण घेतो आणि त्यामुळे जे सहाय्यक क्रियापद आहेत शाल, विल इथे लपलेले, म्हणून या तिघांची तुलना आपण करणार आहोत. आता ज्या काळाचा प्रश्न त्या काळाचं उत्तर ही एक सवय बोलणाऱ्याने करून घ्यावी. त्यामुळे प्रश्न विचारणारा हा कुठल्या सहाय्यक क्रियापद वापरून प्रश्न विचारलेला आहे त्यानुसार त्याचे उत्तर हे अवलंबून असतील. आता बघा, हा जो प्रश्न आहे, हाऊ डू यू प्रिपेअर टी, हाऊ डू यू प्रिपेअर टी, इथे सहाय्यक क्रियापद आहे डू. त्यामुळे एक गोष्ट निश्चित झाली की येणाऱ्या सर्व उत्तर हे क्रियापदाचं पहिलं रूप असेल. तिथे येणारे सर्व उत्तर हे क्रियापदाच्या पहिल्या रूपाने द्यावे लागतील. कर्ता क्रियापद, कर्ता क्रियापद. भाषा म्हणजे काय, कर्ता आणि क्रियापद याची जोडी लावतो आपण प्रत्येक ठिकाणी. एक वाक्य संपलं पुन्हा कर्ता आणि क्रियापदची जोडी लावतो. दुसरं वाक्य संपलं पुन्हा कर्ता आणि क्रियापद, पुन्हा कर्ता आणि क्रियापद. आणि हे सर्व करताना आपल्याला प्रश्न विचारला कुठल्या सहाय्यक क्रियापदाने होतो तो पण सेन्स डोक्यामध्ये ठेवावा लागतो. इथे डू ने प्रश्न विचारलाय, सर्व उत्तर फर्स्ट फॉर्म ऑफ द वर्ब मध्ये येतील. मग बघा आता, हाऊ डू यू प्रिपेअर टी, तू चहा कसा बनवतो. डू आला म्हणजे तो ते तात शेवटी कसा बनवतो. मग बघा, ऍट फर्स्ट हे कनेक्टिव्ह शब्द आपल्याला लागतील अजूनमधून. ऍट फर्स्ट आय टेक अ पॉट. बघा, सब्जेक्ट प्लस फर्स्ट फॉर्म ऑफ द वर्ब झालं. सुरुवातीला मी भांडं घेतो, तो आला शेवटी. देन आय टेक अ ग्लास ऑफ वॉटर.
एक ग्लासभर पाणी मी घेतो. नंतर आफ्टर दॅट आय ऍड शुगर अँड टी पावडर इन इट. त्याच्यामध्ये मी साखर आणि चहा पावडर मिळवतो. डूचा प्रश्न आल्यामुळे सर्व आपल्याला शेवटपर्यंत टिकून ठेवावं लागेल. नंतर आय पुट द पॉट ऑन द स्टोव और गॅस बर्नर. सब्जेक्ट प्लस फर्स्ट फॉर्म ऑफ द वर्ब आला. करता क्रियापदाची जोडी आली. देन आय स्विच ऑन द बटन ऑफ द बर्नर और द गॅस. बघा सब्जेक्ट प्लस V1 पुन्हा घेतला. हे सर्व सेन्स कशामुळे ठेवतोय आपण की प्रश्न त्याने डूने विचारला होता. पुन्हा आफ्टर दॅट आय हीट द मिक्सचर अप टू द बॉइलिंग पॉइंट. कर्ता क्रियापदाची जोडी आली. आणि ऍट लास्ट हे कनेक्टिव्ह शब्द आपल्याला लागतील. देन, आफ्टर दॅट, ऍट लास्ट हे कनेक्टिव्ह शब्द आपल्याला लागतात. पण मुख्य जो या ठिकाणचा आधार आहे तो म्हणजे कर्ता आणि क्रियापदाचं पहिलं रूप. कारण का प्रश्न डूने विचारलेला आहे. मग आता ऍट लास्ट आय ऍडेड मिल्क इन इट. ऍडेड नाही चालणार. चालेल का? नाही चालणार कारण तो प्रश्न डूचा होता. प्रश्न जेव्हा डीडचा होईल तेव्हा तुम्ही सर्व सेकंड फॉर्म ऑफ द वर्ब मध्ये उत्तर देऊ शकता. डूचा प्रश्न आल्यामुळे तो सेन्स ठेवावा लागेल. ऍट लास्ट आय ऍड मिल्क इन इट इन दिस वे. अशा प्रकारे आय प्रिपेअर टी. मी चहा बनवतो. सर्व ठिकाणी सब्जेक्ट प्लस V1 च्या जोड्या आहेत. भाषा म्हणजे काय? कर्ता आणि क्रियापदाची जोडी लावायची. वाक्य कितीही मोठा असो. आता आपण इथे थोडासा चेंज करू. प्रश्न जर त्याने डीडने विचारला किंवा आपण या ठिकाणचे दोन डू आणि डज होता म्हणून इथे डज ने विचारू आता. आणि ते करता बदल मग ही शीट करता येईल, ही करता येईल. हाऊ डज ही प्रिपेअर टी. तो चहा कसा बनवतो. आता वी आर कंपेअरिंग टू टेन्सेस, टू सब्जेक्ट्स, and the comparative study is very important at the primary stage of English speaking. Unless you compare, it is difficult to understand. Compare two tenses, compare two subjects at the beginning. So this is comparative study of three tenses: simple present, simple past, and simple future. It is comparative study of two subjects, first person singular and third person singular. Now we have taken first person, third person singular subject, he. So the question is asked by does. How does he prepare tea? तो चहा कसा बनवतो. मग डज आल्यामुळे उत्तर देणाऱ्याकडे एक डोक्यामध्ये विचार शेवटपर्यंत ठेवावा लागेल की हा तृतीय पुरुष कर्ता आहे, त्यामुळे क्रियापदाला आपल्याला फर्स्ट फॉर्म वापरून यस यस शेवटपर्यंत लावावं लागेल. मग बघू आता. ऍट फर्स्ट he takes a pot. तो चहा कसा बनवतो. मग सुरुवातीला he takes a pot, then he takes a glass of water. After that he adds sugar and tea powder in it. Then he puts the pot on the stove or on the gas or on the burner. Then he switches on, PS लागेल इथे, the button of the gas burner. After that he heats the mixture up to the boiling point, and at last he adds milk in it. In this way he prepares tea. So this is the difference between first person singular subject and third person singular subject. This comparison should be taken into account at the primary stage for English speaking. So we are studying today the three tenses together, the comparative study. बघा, डूचा प्रश्न होता, V1 चं उत्तर दिले आपण. डजचा प्रश्न आला, V1 अधिक एस चे उत्तर दिलं. त्यामुळे ऑल द टाइम कीप इन युअर माइंड की प्रश्न कोणत्या काळामध्ये विचारलेला आहे आणि त्याचं सहाय्यक क्रियापद काय आहे, करता काय, हा डिसाइडर आहे. टू असेल, डज असेल, डीड असेल, त्याप्रमाणे पुढील उत्तर बदलतील. फक्त काळ शिकून चालणार नाही, एक वाक्य शिकून चालणार नाही. आय प्ले, आय प्लेड, आय शॅल प्ले एवढं शिकून चालणार नाही. तर भाषा बोलण्यासाठी त्याचं निगेटिव्ह आलं पाहिजे,
त्याची दोघांची तुलना झाली पाहिजे, तिघांची तुलना झाली पाहिजे. डू आय प्ले, डज ही प्ले, डीड आय प्ले आणि शॅल आय प्ले, विल आय प्ले. आता आपण सिंपल पास्ट मध्ये जाऊ की क्रिया झाली तर त्यावेळेस आपण सब्जेक्ट, कर्ता आणि क्रियापद दुसरं उभं करतो. या टेन्स मध्ये एक गोष्ट चांगली आहे की इथे एकच डीड आहे, एकच सहाय्यक क्रियापद आहे, कुठलाही करता असो, त्यामुळे बोलणाऱ्याचा इथला लोड कमी होतो. इथे एकच डीड आहे सहाय्यक क्रियापद, निगेटिव्ह पण एकच डीड न होईल, ज्याचा वर्बल त्याचा निगेटिव्ह. ही केम, ही डिड नॉट कम. आय सॉल्व्ह द प्रॉब्लेम, आय डिड नॉट सॉल्व्ह द प्रॉब्लेम, डिड आय सॉल्व्ह द प्रॉब्लेम, अशा प्रकारची रचना आहे. मग समजा आता इथे क्रिया झालेली आहे, त्याने प्रश्न विचारला हाऊ डीड, करता कुठला पण राहू द्या, कर्त्याबद्दल काही टेन्शन नाही. हाऊ डीड ही प्रिपेअर टी, हाऊ डीड आय प्रिपेअर टी, हाऊ डीड युअर मदर प्रिपेअर टी. याचा अर्थ झाला डीडचा प्रश्न आला की त्याने चहा कसा केला. क्रिया झाली, शेवटी ला ली लेलो इथे येतो, त्याने चहा कसा केला. मग आता उत्तर देणाऱ्यासाठी हा डिसाइडर शब्द आहे की त्याचा आता डोक्यात प्रकाश पडला पाहिजे की त्याने डीडने प्रश्न विचारला. सर्व उत्तर ही सेकंड फॉर्म ऑफ द वर्ब मध्ये द्यावे लागते. मग कसं येईल बघा. आफ्टर फर्स्ट ही टूक, हा सेन्स आहे. प्रश्न विचारणारा बरोबर विचारत असेल तर आपण उत्तर द्यायचं. प्रश्न विचारणारा जर चुकीचा प्रश्न विचारत असेल तर त्याला सांगायचं बाबा प्रश्न दुरुस्त कर. आता इंटरव्ह्यू मध्ये विचारतात की व्हेअर डू यू लिव्ह, तो सांगतो आय लिव्ह इन मुंबई. किंवा तो सांगतो व्हेन डिड यू अराइव्ह इन मुंबई, तो सांगतो आय एम कमिंग फ्रॉम माय विलेज आणि आय कम हिअर वगैरे वगैरे. तसं नाही, विचारणाऱ्याचं सहाय्यक क्रियापदाकडे लक्ष द्यायचं, नंतर मग पुढची आपल्या यंत्रणा कामाला लावायची. इथे डीड आहे ना, तर सर्व उत्तर शेवटपर्यंत आपल्याला तो सेन्स ठेवावा लागेल. हाऊ डीड ही प्रिपेअर टी, मग बघा ऍट फर्स्ट ही टूक अ पॉट, त्याने पॉट घेतलं. चहा कसा केला, त्याने सुरुवातीला भांडं घेतलं. देन ही टूक, पुन्हा एकदा येईल, देन ही टूक अ ग्लास ऑफ वॉटर. आफ्टर दॅट ही ऍडेड, त्याचा सेकंड फॉर्म घ्यावा लागेल, ऍडेड शुगर अँड टी पावडर इन इट. ही पुटचं वी टू past tense, put a logo. Put. He put the pot on the stove or on the gas burner. Then he switched on. Switched on. Past tense है, चालू करने, चालू केले. He switched on the button of the gas burner. Then he heated. The past tense of heated. So you need to recite at least 300 verbs for English speaking at the primary stage. Recite the verbs: go, went, gone, see, saw, seen, put, come, came, come, write or written, see, saw, seen, begin, began, begun. असे शब्द आपल्याला उच्चारसहित पाठ पाहिजे. आपल्याला तिन्ही रूप लागतील आणि ते पुढे कमी वेळेत आपल्याला ते शोधावे लागतील. तसं मग ही हिटेड द मिक्सचर, त्याने ते मिक्सचर तापवले. अँड ॲट लास्ट ही added milk in it. In this way he prepared tea. So see the difference between simple present and simple past. फक्त एक वाक्य शिकून चालणार नाही आणि या गोष्टी अशा पॅराग्राफ रूपाने बोलल्या गेल्या पाहिजे. एक वाक्य बोलून चालणार नाही. 12च्या 12 काळा पाठ आहे म्हणजे इंग्लिश येईल असं नाही. तर तो काळ तुम्ही वापरला पाहिजे, तो बोलला पाहिजे, लिहिला पाहिजे, समजला पाहिजे. लिहिणे वेगळी गोष्ट आहे, समजणे वेगळी गोष्ट आहे. या दोन गोष्टी आल्या तर इंग्लिश बोलता येत नाही, तर त्या बोलल्या गेल्या पाहिजे, कमी वेळेत बोलल्या गेल्या पाहिजे. आता आपण पुन्हा एकदा याच्याकडे जाऊ, सिंपल फ्युचरकडे जाऊ की तो या सेकंदानंतरच्या पुढील सर्व क्रिया 5 मिनिटानंतरच्या, 1 वर्षानंतरच्या, 15 वर्षानंतरच्या, 55 वर्षानंतरच्या कुठलीही क्रिया चालेल. हाऊ विल ही प्रिपेअर टी. इथे शाल आणि विल दोन सहाय्यक क्रियापद आहेत. शाल आय आणि विलला शाल वापरतात, तो प्रॅक्टिसने आपल्याला येतोच. पण सरांना जरी विल वापरला अमेरिकन इंग्लिश प्रमाणे तरी काही अडचण नाही. पण सुरुवातीच्या स्टेजला आपल्याला शाल विलचा फरक दाखवावा लागेल. आय विलला शाल वापरतात, इथे हाऊ विल यू आपण
हाऊ विल ही प्रिपेअर टी, म्हणजे काय, तो चहा कसा बनवणार, या सेकंदानंतरची गोष्ट आहे. तर विलचा प्रश्न आल्यानंतर त्याला सर्व पुढची यंत्रणा बदलावी लागेल. त्यामुळे प्रश्न हा केअरफुली ऐकायचा. हाऊ विल ही प्रिपेअर टी, तर अशा वेळेस मग तो सर्व ठिकाणी शाल विल अधिक क्रियापदाचं पहिलं रूप घेईल. बघू मग हाऊ विल ही प्रिपेअर टी. मग इथे घ्यायचं ही विल टेक, तो घेणार, एक भांड घेणार. नंतर ही विल टेक a glass of water. After that he will add first form of the verb. We use first form of the verb in simple future tense, and two helping words are there, shall and will. So be careful. After that he will add sugar and tea powder. He will put the pot on the gas. Then he will switch V1. He will switch on the button of the gas burner. Then he will heat the mixture up to the boiling point, and at last he will add milk in it. And in this way, he will prepare first form of the verb. So shall will plus first form of the verb is the formula for simple future tense. So this is comparative study of simple present, simple past and simple future. All simple tenses should be studied together, should be practiced together, and we should take into account the difference, the meaning, the difference of their meaning. चहा करतो, चहा केला, चहा करणार, चहा करत नाही. Do not prepare tea, does not prepare tea. Did not prepare tea, will not prepare tea, shall not prepare tea. अशा पद्धतीने आज आपण हा कंपॅरेटिव्ह स्टडी पार्ट 1 म्हणायला, अजून याच्यातला एक भाग बाकी आहे. हा पार्ट 1 आहे, फर्स्ट पार्ट या. अजून याच्यातला एक पार्ट बाकी आहे, पुढच्या व्हिडिओमध्ये आपण तो घेऊ. तर ठीक आहे, आपण हा व्हिडिओ इथे थांबू. सो गाईज, like the video, subscribe it, share it among your friends and comment. We shall see next part in the next video. Till then, goodbye.